पाचेगावकर 75च्या पुढे वय गेले पण अजून गाडी न्याट करतोय. हो बालम पाचेगावकर या पाचेगावचे बालम या नमस्कार. राम 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 राम. हाय दादानो कसं आहे गाण्याला सुरुवात आहे कसं आहे मुलींना कपडे बदलली पाहिजे का तशाच लावून द्यायचे. शांतता कसं आहे टीव्हीला कशी ऍडव्हर्टाईज असते की नाही तशी ऍडव्हर्टाईज समजा. हा होय होय. कसं काय बालम दादा कसं काय बरं आहे का बघा चापचून तू आल्या आल्या आम्हाला चापसून दावायला तुमच्या पुढे उभा आहे कसा वाटतो मी नाही बरा दिसतोस बालम तुझ्या आशीर्वादानं माझं बरं चाललंय. मी काय तुला विचारलंय का तसं नाही रे मित्राला सुख दुःख सांगाय नको का विचारलं सांगा अशी मध्ये झक मारायच नाही. बरं कसं काय बरं आहे ना आहे सध्या बरं आहे. असू दे कुणाचंही चांगलं असावं त्याच्यामध्ये मग आपलं चांगलं व्हावं बरोबर हे माणसाने मनामध्ये बाळगलं पाहिजे. बरोबर आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मनात शोधून पाहि ज्यानं तुला घडवलं त्याचं नावच तुझ्या मुखात नाही तर जन्मात येऊन केलंच काय. त्यातून पूर्वी सतयुग होतं कलियुग आलेलं आहे. सतयुगातली माणसं वेगळी कलियुगातली माणसं वेगळी. सतयुगातली माणसं कशी होती माहिती का सकाळपारी उठायचं आई वडिलांचं दर्शन घ्यायचं मगच बाहेर पडायचं. आता या कलियुगातली तरुण पिढी कशी आहे सकाळपारी उठतात मोबाईलची बॅटरी फुल आहे बघतात मगच बाहेर पडतात. असं एक कलियुग आहे. त्या पद्धतीनं माणसानं चाललं पाहिजे. त्यातून माणसाने जन्मात येऊन सर्व काय करावं पण एक गोष्ट करू नये. दुनिया में आकर सब कुछ कर दुनिया में आकर सब कुछ कर लेकिन चमचेगिरी मत कर. या चमचेगिरीमुळे एखाद्याचं घर बुडतं एखाद्याची भांडणं लागण्याची शक्यता असते. त्यातून दारू म्हणजे विनाशाचा मार्ग. दारू कशी आहे तुम्हाला माहिती का दारू ही नरक आहे. दारू नरक आहे त्यामध्ये 9 सागरचा अर्क आहे. बनवणारा धूर्त आहे पण पिणारा मूर्ख आहे असा काही शाहिरांचा तर्क आहे. दारू बनवणारा बघा लखोपती करोडपती होतोय. दारू पिणारा भिकसपतीच याला 10 मार्क त्याला 20 मार्क 5 कमी पडल्यात कायम बॉम्ब. त्यातून कसं आहे दारू पासून माणसानं अलिप्त राहिलं तर आपला संसार चांगला आपल्या मुलाबाळांचा संसार चांगला. दारू पासून अलिप्त झालो लग्न झालं मला पदूर आला लग्नात आलो म्हण केला पदूर आला बाहेर बसलायची तसं नाही लग्नाच्या वयात आलो आई वडिलांनी विचार केला पोराचं 2 4 हात केलं पाहिजे. पहिलाच दिवस हनीमूनचा लग्न झाल्या म्हटलं चल बायकोला हनीमूनला जाऊ. बायको म्हटली इथं तिथं हनीमून करायचं नाही मग कुठे सगळ्या हैदराबाद. मग काही नवरा बायकोचा विचार झाला आलो रेल्वे स्टेशनला बसलो रेल्वेच्या डब्यात पूर्ण डबा मोकळा रेल्वेचा. बायकोला म्हटलं का तिकडं हैदराबादला जाण्यापेक्षा इथनं चुपी करू हनीमूनला. मग काय नवरा बायकोचा विचार झाला रेल्वे गेली पुढच्या स्टेशनला का म्हातार शिरलं की आमच्या डब्यात. म्हातार आला मधल्या कप्प्यात जाऊन झोपलं. बायको झोपली खालच्या कप्प्यात मी वरच्या कप्प्यात म्हातार आमच्या दोघांच्या मधल्या कप्प्यात. आता आम्ही हनीमून कसा करायचा बायकोला म्हटलं चल आयडिया करू तू खालनं जिलेबी म्हण मी वरनं गुलाबजाम म्हणतो म्हणजे गोड खायचे असे ना म्हातार उठले तर जागा आहे असं समजायचं. बायको हळूच खालनं मला म्हणते जिलेबी मी वरनं म्हटलं गुलाबजाम म्हातारी 1 नाही 2 नाही गप झोपलं होतं. बायकोला हळूच खालच्या कप्प्यात वरच्या कप्प्यात माझ्या जवळ घेतली बायकोला मारली मिठी तशी बायको हळूच म्हणते जिलेबी मी म्हटलं गुलाबजाम म्हातार खालनं पडदिशी उठलं. म्हातार उठलं का बसलं नाही वर तोंड करून म्हणायला लागलं ये पोरानो वर जिलेबी करा नाही तर गुलाबजाम करा पाक तेवढा खाली सांडू नका. म्हाताऱ्याला वाटलं वर आम्ही हॉटेल गाठले का काय. आता काय विचार म्हणजे एकच कार्यक्रम चालू आहे गाडी मुकामी तिथं जायचं 4 गाणी ऐकायची कार्यक्रम ठरवायचं निघून यायचं जायचं तिथं गेल्यानंतर शांतता एकदम चालतं बोलतो पेपर असते बरोबर. या गावची खबर त्या गावाला कळवतात लगेच पोहोचवतात तिथं व्यवस्थित आई तिला आई म्हणायची बाई तिला बाई मापात आली तर सोडायची नाही. कशाला 2 गोष्टी सांगून समजावून वड्याला जायची पाळी आली काय जाऊया का कार्यक्रम बघायला जाऊया ना जाऊया चल जाऊया.